मुंबई गोवा चौपदरीकरणाच्या कार्यक्रमात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेत, तर नारायण राणे यांच्या समर्थकांनीही घोषणाबाजी केली आहे। सध्या पोलीस कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत। तब्बल 12 वर्षांनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे हे एकाच मंचावर एकत्र येतात। वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, आता या क्षणी तिथे काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे? यानंतर अक्षरशः ह्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे एक राजकीय आखाडा बनलेला आपल्याला पाहायला मिळाला। इकडे नारायण राणे इकडे दाखल होतात। भाजपच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली। तिकडे पोलीस शांत न करतात तोपर्यंत दुसरीकडून शिवसेनेने त्यांच्या घोषणाबाजीला सुरुवात केली। या दोघांची घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर नारायण राणे समर्थक गप्प बसतील ते कसले। नारायण राणे समर्थकांनी देखील इकडे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। अक्षरशः इकडे राजकीय आखाडा झालेला आपल्याला पाहायला मिळाला। स्पेशल फोर्सला येऊन इकडे आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना शांत करावं लागलं आणि आता पोलीस आहेत थेट मंडपात आणि जागोजागी उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्पेशल फोर्स देखील इकडे तैनात करण्यात आलेली आहे, कारण का राणे आणि उद्धव ठाकरे हे गेल्या 12 वर्षांनंतर एकत्र येतात, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी आहे ती पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। ज्ञानदा वैभव, त्याचबरोबर नेत्यांनाही कल्पना आहे की त्यांचे कार्यकर्ते किती आक्रमक होऊ शकतात, कशी घोषणाबाजी होऊ शकते। नेत्यांकडून काही आवाहन करण्यात आलं आहे का? तुर्तास तरी नेत्यांकडून आवाहन करण्यात आलेलं नाहीये, कारण का अजूनपर्यंत मुख्यमंत्री आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले नाही आहेत, किंबहुना इतर जे भाजपचे मंत्री आहेत ते दाखल झाले नाही आहेत। शिवसेनेचे नेते आणि मंत्री देखील इकडे दाखल झाले नाही। परंतु हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच ही परिस्थिती असेल तर कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आणि एकमेकांचे नेते भाषण करायला सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती असू शकते याची पूर्ण कल्पना आहे ती पोलिसांना आहे आणि म्हणूनच पोलिसांनी त्यांची पूर्ण फौज आहे ती आता मंडपात उतरवलेली आपल्याला पाहायला मिळते। महिलांच्या इथे महिला पोलीस आहेत आणि पुरुषांच्या इथे पुरुष पोलीस आणि कमांडोज देखील इकडे उभे करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खात्री आहे, काळजी आहे ती पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। ज्ञानदा वैभव, त्याचबरोबर खरं तर विलंब झालाय हा कार्यक्रम सुरू व्हायला। किती वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होण्याचा अंदाज आहे? ज्ञानदा ह्या कार्यक्रमाची वेळ आहे ती 3:30 देण्यात आली होती, परंतु मुख्यमंत्र्यांचं विमान आहे ते 3:50 ओरोस येथे दाखल होणार होतं। साधारणतः 4:15 पर्यंत हा कार्यक्रम सुरू होणं अपेक्षित आहे, परंतु अजूनपर्यंत भाजप आणि शिवसेना यांचे कुठलेच नेते आणि मंत्री इकडे दाखल झाले नाहीत। फक्त इकडे नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे उपस्थित असल्यामुळे हा कार्यक्रम अजूनपर्यंत तरी सुरू झाला नाहीये। काही क्षणात हा कार्यक्रम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। वैभव, तू काय कार्यक्रमावरती लक्ष ठेवूनच राहा, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।